नमस्कार मंडळी, आज मी आली आहे पुन्हा एका नवीन रेसिपीसोबत. ती म्हणजे मुलांच्या डब्यासाठी व संध्याकाळच्या ब्रेकफास्टसाठी बेस्ट अशी चवळीची हेल्दी टिक्की. चला तर मग आता वेळ न घालवता त्यासाठी लागणारे साहित्य बघूयात. 1 कप चवळी रात्रभर भिजवलेली, 1 उकळलेला बटाटा, 1 छोटा कांदा, 2 हिरव्या मिरच्या, 1 इंच आले, बारीक चिरलेली कोथिंबीर, 1 चमचा जिरे, अर्धा चम्मच गरम मसाला, चवीनुसार मीठ. चला तर मग आता आपण सर्वप्रथम एका काचेच्या बाउलमध्ये कुकरमध्ये शिजवलेली चवळी टाकूया. ती व्यवस्थितपणे आपण मॅच करून घ्यायची आहेत, जेणेकरून ती व्यवस्थितपणे बारीक होईल. ही अशा प्रकारे आपण इथे ही चवळी मॅच केलेली आहेत, त्या अशा प्रकारे बघू शकता. आता आपण उकळलेला बटाटा टाकूया, बारीक चिरलेला कांदा, 2 बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, किसलेले अद्रक, 1 चम्मच जिरे, अर्धा चम्मच तिखट, अर्धा चम्मच हळद, अर्धा चम्मच गरम मसाला, चवीनुसार मीठ, 2 लिंबाचे थेंब, कोथिंबीर. हे सर्व मिश्रण आपण व्यवस्थितपणे मिक्स करायचं आहे, जेणेकरून आपले सर्व मसाले व्यवस्थितपणे मिक्स होतील. हे अशा प्रकारे तुम्ही बघू शकता. ही अशा प्रकारे आपलं मिश्रण रेडी आहे. आता आपण या मिश्रणाचे छोटे छोटे गोळे करून घेणार आहोत. हे अशा प्रकारे तुम्ही बघू शकतात. गोळे करून थोडे त्याला दाबून घ्यायचे आहेत. अशा प्रकारे आपण सर्व टिक्की करून घेणार आहोत. तुम्ही इथे बघू शकता. आता ह्या टिक्कींना आपण बेसन पीठ व रवा लावून घेणार आहोत दोन्ही साईडने, ज्यामुळे ते व्यवस्थितपणे आपल्या टिक्की खरपूस होतील. हे अशा प्रकारे तुम्ही बघू शकता. अशा प्रकारे आपल्याला सर्व टिक्की करून घ्यायचं आहे. हे अशा प्रकारे तुम्ही बघू शकता. इथे आपल्या सर्व टिक्की इथे रेडी आहेत. आता मी गॅसवर तवा ठेवून त्यात थोडे तेल टाकून, तेल गरम झाल्यानंतर की आपल्याला व्यवस्थितपणे तव्यावर ठेवायचे आहेत. हे अशा प्रकारे बघू शकतात. आणि त्यानंतर त्याला साईडने थोडं तेल सोडायचं आहे आणि अशा प्रकारे ह्या टिक्की आपल्याला दोन्ही साईडने भाजून घ्यायच्या आहेत. हे अशा प्रकारे तुम्ही बघू शकतात. ते व्यवस्थितपणे असं खरपूस भाजल्या गेल्या आहेत. हे अशा प्रकारे दिसायला एकदम अप्रतिम दिसत आहे, तसंच खाण्यासाठी अप्रतिम आहेत. आता इथे आपल्या टिक्की रेडी आहेत. आपण एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत. हे अशा प्रकारे आता इथे आपल्या सर्व टिक्की रेडी आहेत, तुम्ही बघू शकतात. आणि ह्या टिक्की आपण सॉससोबत खाऊ शकतो. हे अशा प्रकारे आपली चवळीची हेल्दी अशी टिक्की रेडी आहेत. तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असणार तर तुम्ही नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.